गृहराज्यमंत्री योगेश कदम आज मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी त्यांच्या कुटुंबांची भेट घेणार आहेत. आपल्यासोबत गृहराज्यमंत्री आहेत. तुम्ही आज बीडला भेट देताय. महाराष्ट्रभर हे सगळं प्रकरण गाजलेलं होतं. या प्रकरणावरची तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही बघा, महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळा फासणारी ही घटना होती आणि अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडाव्यात हेच मुळात एक खेदजनक बाब आहे. आणि आज जी मी भेट देतोय ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा प्रतिनिधी म्हणून आज मी तिकडे जात आहे. साहेबांच्या सूचनेनुसार कैलासवासी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेट आणि साहेबांचे काही निरोप आहेत किंवा साहेबांच्या माध्यमातून ह्या केसमध्ये जी काही मदत करता येईल ते मदतीचं आश्वासन पुन्हा एकदा देण्याकरता आज मी जातोय. बरं, या सगळ्या प्रकरणाच्या तपासाबाबत आपण काय सांगा? नाही बघा, आजपर्यंत जो तपास केलेला आहे तो निष्पक्षपणे केलेला आहे. कोणाला ह्याच्यामध्ये पाठीशी घातलं गेलेलं नाही आणि ह्यापुढे जो काही म्हणजे तपास काय संपलेला नाही, अजूनही तपास कंटिन्यू आहे, चालू आहे. आणि जे काही धागेदोरे सापडतील त्या धागेदोऱ्यामध्ये जो कोण सापडेल त्याला याच्यामध्ये दोषी ठरवून त्याच्यावरती कारवाई केली जाईल. मग कोणी असो, आमदार असो किंवा कोणीही असू देत, जर का त्या घटनेमध्ये थेट कोणाचा संपर्क असेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जरी कोणाचा संपर्क असेल किंवा संबंध असेल तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल. बरं, अनेक लोकांकडनं धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी होते. त्याबाबत तपास केला जाईल या प्रकरणात? नाही बघा, तपास हा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कोणा एका व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून जाणून बुजूनच असा तपास करायचा त्याला काही अर्थ नाही. परंतु ती जेव्हा घटना घडली त्यावेळेस कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी होतं, कोण आता कराड जे सापडले याच्यामध्ये ते अप्रत्यक्षपणे तिथे फोनवरनं संपर्कामध्ये होते आणि ते जागेवरती जरी नसले तरी सुद्धा त्यांचा संबंध त्या घटनेशी होता म्हणून त्यांना अटक झाली. अशाच पद्धतीने अजून कोण तिथे त्यांच्या संपर्कामध्ये होतं का किंवा कोणाच्या सांगण्यावरनं त्यांनी केलेलं आहे का, हा सगळा तपास चालू आहे. ज्यावेळेस तपासाच्या अंती जर का कुठले पुरावे सापडले, पुराव्याशी आपण काही करू शकत नाही, पुरावे जर का सापडले नक्कीच त्यांच्यावरती कारवाई होईल ना. बरं, दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये असा आहे की कुणाल कामरा, ज्याला तुम्ही आतापर्यंत 3 नोटीस दिल्या, मात्र त्याने काय उत्तर त्याला किंवा सिरियस घेतला असं दिसत नाही. त्याला 7 तारखेपर्यंत 7 एप्रिलपर्यंत त्याला कोर्टाचं प्रोटेक्शन आहे म्हणून त्याला अटक करता येत नाहीये. आपण दुसऱ्याच दिवशी आपण टीम तमिळनाडूला आपण रवाना केल्या होत्या, परंतु आता तारीख संपल्याच्या नंतर नक्कीच ती योग्य ती कारवाई केली जाईल. 7 तारखेनंतरची अटक होईल? नाही, आता त्या अगोदर का कोर्टाचे काही आदेश आले तर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला तिथे कारवाई करावी लागेल. परंतु समन्सला जर का तो महत्त्व देत नसेल तर नक्कीच तो जिथे असेल त्याला तिकडून उचलला जाईल. बरं, 100 दिवसाबद्दल आपल्या खात्याचा काय आढावा आहे आणि आपण काय सांगाल या आढाव्याबद्दल? नाही, आता प्रश्नाची व्याप्ती फार मोठी आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगली संकल्पना मांडली की 100 दिवसाचा त्यांनी प्रत्येक विभागाला आखून दिला. किंवा कालच या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक देखील पार पडली आणि बहुतेक डिपार्टमेंटनी ह्याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे. बहुतेक डिपार्टमेंटना जे टार्गेट दिले होते ते टार्गेट जवळपास 80% टार्गेट पूर्ण देखील केलेले आहेत आणि चांगलं काम चाललंय. म्हणजे अगदी कार्यालयाच्या शौचालयाच्या स्वच्छतेपासून ते जनतेच्या संबंधित असलेले सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये 100 डेजच्या कार्यक्रमामध्ये 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये समावेश होता. आणि मला वाटतं प्रत्येक ह्याला चांगला प्रतिसाद अधिकाऱ्यांनी देखील दिलेला आहे. अधिकारी देखील चांगल्या पद्धतीने काम करतायत, रिस्पॉन्स करतायत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हा 100 डेजचा आराखडा मला वाटतं भविष्याच्या पुढच्या 5 वर्षाकरता हा चांगला एक आधार ठरणार आहे. ज्या गोष्टी 100 दिवसामध्ये आपण करायला सांगितल्या होत्या त्याच अर्थातच पुढे देखील कंटिन्यू करायच्या आहेत. त्यामुळे 100 दिवसाचा आराखडा हा काही 100 दिवसापुरता सीमित नाही, ह्याचा परिणाम नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला दिसून येतील. अनेक चांगले निर्णय काही आणि विशेषतः याच्यामध्ये काही असे बाबी होत्या, काही असे प्रकल्प होते जे अनेक वर्ष रखडले होते, त्याला 100 दिवसाला टार्गेट देऊन आपण ते पूर्ण करतोय. म्हणून मला वाटतं अशा अनेक प्रकल्पांना आपण आता मार्गी लावलेला आहे. कार्यालयीन जी यंत्रणा आहे ती आपण आता ऍक्टिव्ह केलेली आहे. जे जरा ढिसाळपणा काही अधिकाऱ्यांमध्ये आला होता, काही कार्यालयामध्ये आला होता, या 100 दिवसांच्या कार्यक्रमामुळे ते जर सगळे अलर्ट झाले आणि म्हणून मला वाटतं 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक चांगला रिझल्ट आम्हाला येताना दिसतोय.
बरं, आपल्या खात्यात काय बदल झाले 100 दिवसामध्ये किंवा तुम्ही काय इनिशिएटिव्ह विशेषतः आपण जर का महसूलमध्ये पाहिलं तर सर्वात प्रथम गृह खातं असेल, नाही सर्वप्रथम सगळ्याच खात्यामध्ये मी म्हणेन की ई ऑफिस म्हणजे सरकारी कार्यालय ही ई ऑफिसनेच चालली पाहिजेत. फिजिकल फाईल तुमच्याकडे येता कामा नये, तुम्ही ई ऑफिसनेच ते हँडल केली पाहिजेत. बहुतेक आमच्या आता सगळे पोलीस स्टेशन आता ई ऑफिस झालेले आहेत. त्यानंतर आम्ही सायबरच्या बाबतीमध्ये काही आम्ही टार्गेट ठेवले होते समोर की आपल्याला सायबरच्या ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये रिस्पॉन्स केलं पाहिजे. आणि ते 112 नंबर आपली जी हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईनचा रिस्पॉन्स टाईम, या रिस्पॉन्स टाईममध्ये आपण आता जवळपास महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात चांगला रिस्पॉन्स टाईम आता या 100 दिवसामध्ये आपण टार्गेट आपण पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आता अशा अनेक गोष्टी या गृह विभागामध्ये आपण आता पूर्ण करतोय. आणि विशेषतः 100 डेजच्या कार्यक्रमामध्ये गृह विभागामध्ये खास करून ज्या तक्रारी होत्या त्यांचं निवारण, चार्जशीट फाईल करणं, ह्याला आपण टार्गेट दिले होते आणि त्या टार्गेट आता जवळपास पूर्ण होत आहेत. बरं, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आता जात आहात त्यांचे जे जिल्हा अधीक्षक आहेत, पोलीस अधीक्षक, त्यांनी एक निर्णय घेतला खास करून की तिथला जो जातीय तणाव कमी करण्यासाठी पोलिसांच्या नेम प्लेटवरनं त्यांनी आडनाव काढून टाकलं. ह्याचं खूप कौतुक झालं. याचा गृह विभाग काय विचार करतंय का? नाही, नक्कीच तो आदर्श जर का सगळ्याच पोलिसांनी घेतला तर काही हरकत नाही. किंबहुना आम्ही जेव्हा लहानपणी शाळेमध्ये असायचो तेव्हा मित्राचे आम्ही आडनाव देखील विचारच नाही. आणि आता आडनावामुळे समाजामध्ये ते निर्माण होणं, वादविवाद होतात. परंतु मला वाटतं हे कायमस्वरूपी सोल्युशन होऊ शकत नाही. शेवटी ते आडनाव तुमची ओळख पण आहे. आपण आपली ओळख पुसू शकत नाही. परंतु तरीसुद्धा नक्कीच जर का जातीयवाद कुठे टोकाला जात असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे आपण उपक्रम करून नक्कीच धर्माधर्मांमध्ये समाजामध्ये आपण एक चांगली आपुलकीची भावना निर्माण करू शकतो. त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता की आडनावाच्या माध्यमातून लोक जात बघतात, ते जात बघू नये, आपण फक्त नावाकडे माणूस की म्हणून बघावं, हा त्यांचा उद्देश आहे. आणि मला वाटतं उद्देश चांगला आहे. राबवणार हा इतर जिल्ह्यात नक्कीच बाबतीने विचार करू ना, विचार करू. चांगला उपक्रम आहे, नक्की विचार करता येईल. बरं, एक काल तुम्ही काय कारवाई केली आपल्या तिथे डिझेलच्या संदर्भात, ती नेमकी काय होती? नाही, काल मुंबईमध्ये वडाळा ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन येत होत्या आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे मी तिथे अन्ननागरी पुरवठाचे अधिकारी जे आम्ही पाठवले, माझ्या PSOनी पाठवले आणि इंडियन ऑइलचे जवळपास 40 ते 50 टँकर्स त्यांच्या पार्किंगमध्ये उभे होते आणि त्यांचं सील तोडून 1000 लिटरचा टँकर असेल त्याच्यामध्ये 200-250 लिटरचं डिझेल गायब करायचं आणि ते कंटेनरमध्ये भरून एका खड्ड्यात भरून ठेवायचं आणि तिथून गाड्या गेल्या की मग प्रायव्हेट गाडीमधनं भरून ते घेऊन जायचे. मला आमच्या अंदाजे म्हणजे 2 तासामध्ये जर का 50 टँकर तिथे जर का असे रिकामे केले जात असतील तर मला वाटतं फार मोठं हे रॅकेट आहे. आणि ह्या डिझेलचा वापर कुठे होतोय, कशाकरता होतोय, कारण शेवटी 1000 लिटरमध्ये 200 लिटर कमी झाले, तो 200 लिटरचा लॉस हा गव्हर्नमेंटचा झाला आणि प्लस जे 200 लिटर काढले गेले ते अनधिकृतरित्या हे विकले गेलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल माफियाज देखील याच्यामध्ये आहेत आणि ह्याचा पर्दाफाश आम्ही काल रेड म्हणून आम्ही केलेला आहे. परंतु इथे आम्ही थांबणार नाही आहोत. माझ्याकडे अजूनही काही इन्फॉर्मेशन्स आहेत, अजूनही काही ठिकाणं माझ्याकडे आहेत. हवं आम्ही प्रत्येकावरती आम्ही कारवाई करणार आहोत. परंतु मला वाटतं मुंबईमध्ये आजपर्यंत डिझेलच्या बाबतीमध्ये झालेली सर्वात मोठी कारवाई आहे. एक आणखीन पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, सातत्यानं तो समोर येतो डिझी लोन बाबत, की त्याच्यामध्ये त्यांना फार मिळत नाहीये किंवा त्याच्या अडचणी आहेत. नाही, आपण असं त्याच्यामध्ये सुसूत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण शेवटी हाऊसिंगसाठी आमचा प्रयत्न राहिलेला आहे की जे काही इमारती आहेत त्या पुनर्विकास करणं. परंतु महाराष्ट्रामधल्या सगळ्याच इमारती आपण एकाच वेळेला पुनर्विकास करू शकणार नाही. मग अशा वेळेस आपण जे काही गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहेत त्या सोडून त्यांना डिझी लोन आपण उपलब्ध करून द्यायचे. मला वाटतं थोडेफार नक्कीच ती प्रक्रिया किचकट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, तर त्याला सुसूत्र कशी आणता येईल असा मी नक्कीच प्रयत्न करू. आणि जसं प्रायव्हेट बँकांमधनं लोन उपलब्ध करून द्यायला 15 दिवसाचा किंवा 20 दिवसाचा ते अवधी घेतात, तर तसा काही शॉर्ट टर्ममध्ये त्यांना काही देता आलं तर आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय. आणि त्याच्यावरती देखील हाऊसिंगच्या म्हणजे नवीन इमारती बांधण्याच्या सोबत आम्ही त्याच्यावर देखील आम्ही जास्त भर देऊ. हे होते गृहराज्यमंत्री कदम आणि त्यांनी स्पष्ट केलं की अगदी काही वेळातच ते या ठिकाणी बीडला पोहोचत आहेत. आणि त्याआधी त्यांनी एक स्पष्ट केलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीही जर दोषी असेल, मग ते आमदार असतील अथवा अन्य कोणी, ते जर दोषी सापडले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई कायद्यानुसार केली जाईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.